नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अनुराधा. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी एक छोटीशी शेती केली आहे बघा घराजवळ. त्याच्यामध्ये मी काय काय लावलं आहे ना ते तुम्हाला दाखवते. मध्यंतरी खूपच सगळं महाग झालं होतं, तर म्हटलं चला आपण पण काहीतरी करूयात म्हणून. घराजवळ प्लॉट रिकामाच होता, तर मी त्याच्यामध्ये गवार लावली आहे आणि शेपू पण लावली आहे. आत्ता खूप पाऊस झाल्यामुळं थोडी शेपू पिवळी पडली आहे बघा. खूपच पाऊस होता आमच्या इकडे आणि त्यात पाणी साठल्यामुळं ते थोडंसं पिवळंच पडतं. आणि माझं कढीपत्त्याचं झाड पण खूप वाळून गेली होती, पण माझी आजी म्हटली आपण चहा करतो ना त्याची चहा पावडर ना त्याच्यामध्ये टाकत जा, तर ते खूप ग्रो झालं आहे, म्हणजे खूप छान झालं आहे बघा. आणि तिकडे नागिनीची पानं आहेत बघा. एक वेल लावला होता, माझ्या मैत्रिणीने दिला होता, त्याचं एवढे मोठे हे आले वेल पूर्ण. आणि इकडे घेवडा आहे बघा. आता मी तोच तोडायला आली आहे, कारण की आता सगळ्यांचा डब्बा गेला तर आम्हाला काय करायचं म्हणून म्हटलं घेवडा भात करूयात. घेवडा भात किंवा त्याला राजमा भात पण म्हणता तुम्ही. आणि तिकडे बघा मी पात पण टाकली आहे, कांदा पात. त्याचे ते उपटून मला ते कांदे लावायचे ते पण काय वेळच भेटत नाही आहे, तर केवढी मोठी झाली आहे बघा तुम्ही. आणि इकडे पालक पण आहे बघा. हा का पालक पण आहे. तर हा खूपच म्हणजे ह्याला टाका वगैरे काहीच नाही आहे आणि कसलं औषध वगैरे नाही, तरी किती छान आलं आहे बघा पालक. म्हणजे आपल्याला सगळं इथं ऑर्गॅनिकच भेटतं, म्हणजे मी ना त्याच्यावर औषध फवारते ना काय करते. आणि तिकडे बघा भेंडी केली आहे मी. आता खूप वेळा तोडली आहे मी, आज पण सकाळी तोडून नेली आहे. केवढी मोठी झाली आणि खूप दाट झाली होती. मला वाटत होतं की नाही का ते व्यवस्थित तोडता येणार नाही, पण खूप छान झाली आहे भेंडी पण. बघू शकता किती छान आली आहे. आणि माझ्याकडं ना मला जेव्हा म्हणजे महाग होती ना कोथिंबीर, त्यावेळेस मला ना बीस नव्हते, तर मग मी धने आणून लावली आहे बघा असं कुंत्यांवरची, म्हणजे नाही का ते किती छान उगवली आहे बघा ना. बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय ते उगवताना. आणि आपण लावल्यावर असं काय आलं ना तर खूपच मनाला भारी वाटतं. तसं माझे आईवडील खूप शेतकरी पहिल्यापासून, पण मी कधीच नाही रानात वगैरे गेले, पण खूप आवड निर्माण झाली की चला कुठंतरी नाही का मोकळी जागा आहे तर आपण त्याचा काहीतरी फायदा करूयात, म्हणून आम्ही हे केलं आहे. पण याचा खूप फायदा झाला आहे मला, म्हणजे भरपूर पैसे वगैरे वाचतात. किंवा महाग असेल तर चला आपल्याला जस्ट काय बनवायचं असेल पोहे वगैरे, तर चला कोथिंबीर आणूयात आपल्या तिथून, कढीपत्ता आणूया किंवा मिरच्या आणूया. तर असं होतं माझं. म्हणजे मी जसं केलं तसं तुमची पण कुठं जागा वगैरे छोटीशी रिकामी असेल तर तुम्ही पण हे लावू शकता. आणि आपलं म्हणजे काय असतं ना ते भारी वाटतं आपल्याला, म्हणजे आपण केलेलं आपल्याला हे करायला. आता बघा हे घेवड्याचं हे मी तोडती आहे, तर खूप असं पाण्याने माझा पिवळा पडला आहे तो घेवडा. पण त्याच्या शेंगा बघा ना, तरी पण नाही का खायला इतका चविष्ट आहे ना, कारण की त्याच्यावरती कसली औषध फवारणी नाही आहे काय नाही आहे ना, तर खूप छान लागतो. याच्या 2 भाज्या झाल्यात बघा माझ्या. मला वाटलं होतं आता पावसाने खूप पिवळा पडला तर हा जाईल म्हणून नाही का, पण येतो आहे. आणि हे घेवड्याचा आता मला भात बनवायचा आहे बघा. तर खूप टेस्टी लागतो बरं का घेवड्याचा भात. आता तुम्ही राजमाचा भात पण म्हणू शकता, पण आम्ही घेवडा भात म्हणतो याला. कारण की आता काहीच नव्हतं भाजीला, तर म्हटलं चला घेवड्याचे आहेत शेंगा थोड्याशा तोडून आणाव्यात, म्हणून मी तोडल्या आहेत. खूप साऱ्या शेंगा निघाल्या. मला वाटलं नव्हतं एवढ्या निघतील, पण इनफ झाल्या म्हणजे आपण भाजी वगैरे बनवायला किंवा नाही का भाताला तर खूप झाल्या आता त्या. काही वेळेस दिसत पण नाही आहेत. मी कधी तोडल्या ना तर थोडीशी चक्कर मारायला नवरा गेला की म्हणतो अरे तुला दिसला नाही का शेंगा, किती शेंगा राहिल्या मागे. तर मी आता एक ना एक पूर्ण बघती आहे आणि व्यवस्थित काढती आहे. खूप छान वाटतं आपण असं काय घराजवळ लावलं ते आलं आणि ते खायला, म्हणजे खूप छान वाटतं. तर बघू शकता शेंगा वगैरे किती छान निघत आहेत. याच्या 2दा-3दा मी भाज्या केलेल्या आहेत बरं का. तर मला वाटलं होतं की आता येणार नाही आहेत म्हणून नाही का, आता यायच्या नाही आहे शेंगा, पण आल्या आहेत ते. याचा भात खूप छान लागतो किंवा भाजी पण. मी तर खरंच तर मी ह्याचा भात जास्त खाते आणि घेवड्याचं पण हे खाते भाजी वगैरे. आता आमच्या आईंना मावशीकडं जायचं होतं, म्हणजे त्यांच्या बहिणीकडं. तर मला म्हटलं की जरा मावशीला थोडीशी शेपूची भाजी वगैरे देते का, तर म्हटलं ठीक आहे चालेल तोडूयात म्हणून नाही का. तर मग आता हे झाल्यानंतर मला शेपूची भाजी हे करायची आहे. तर मग
मी आता शेपूची भाजी वगैरे तोडायला घेतली आहे बघा तुम्ही. खूप छान वाटतं हो हे असं मोठं. आई म्हटल्या मोठी मोठी चुपट, कारण की छोटी राहू दे जरा, आणि ते पावसाने जरा पिवळी पडली आहे पण छान लागते. काहीतरी ऑर्गॅनिक असतं म्हणून नाही का हे शेपू वगैरे म्हटलं लावावी. पण छान आली आहे, पावसाने थोडी गेली पण छान वाटते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.